शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे वास्तवाने खासदार आणि केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तब्बल 17.29 लाख शेतकऱ्यांच्या 26,658.77 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलाय। सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीला याबाबत माहिती दिली असून शेतकऱ्यांची ही खाती पुनर्रचनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत। सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याज दर बँकांना पुनर्रचनेत कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे। अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। शासनाच्या या नव्या धोरणानुसार बाधित शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली स्थगित करण्यात आली आहे। कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव या शेतकऱ्यांवर राहणार नाही। पहिल्या वर्षी पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे। दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील। केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।